सत्तावणारी नवसाला पावणारी आई एकविरा माऊली तिच्या आहे तुम्हा अम्मावर सावली आई एकविरा मातेला वंदन करतोय. त्यात नंतर जिच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळालं सुशिक्षित झालो आणि नक्कीच सरस्वती मातेला वंदन करतोय. त्यात नंतर क्रांतीवीर बिरसा मुंडांना वंदन करून या दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. बघा पहिला जो आपल्याला मॅच पाहायला मिळतोय एव्ही फिटनेस आणि त्यांच्या समवेत माता पिता 8199 ही कुशल पहिली लढत पाहायला मिळते मित्रांनो. सकाळच्या सत्रामध्ये प्रेसिडेंट ऑफ VTSCA वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेब येथे उपस्थित आहेत. आमचे जे ऑफिशियल अंपायर्स पॅनलमध्ये देखील आपण बघितलं जर विशालजी नाईक सर, मंटी गोडेकर सर आणि परशुरामजी पाटील सर हे तीन अनुभवी पंच सातत्याने दुसऱ्या दिवसामध्ये देखील आहेत. त्यांच्या समवेत आमचे DBN ची टीम देखील आहे. DBN टीमच्या माध्यमातून देखील आपण जर उल्लेख करायचा झाला तर भरपूर चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून धनंजयजी मांगेला, नयनजी तांडेल, जयेश मांगेला, हर्षल मांगेला, अर्पित पाटील आणि रोहित चौधरी. त्यानंतर आपण पाहू शकतोय वैभव तुम्ही यांना देखील, राज म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. जवळजवळ DBN डीप बिलीफ नेटवर्क आपण बघितलं तर मग भरपूर चर्चा DBN ची देखील होताना पाहायला मिळते. कारण की DBN ने जे कार्य केलंय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनसाठी अफाट आणि फार सुंदर कार्य त्यांचं देखील राहिलं गेलंय. चला रिक्वेस्ट करतोय मी आपण ओपनिंगचे जे खेळाडू असतील मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवायचे आहेत. आणि आपला जो 12वा खेळाडू असेल ना तो आपली प्लेइंग 11 घेऊन आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हे देखील महत्त्वपूर्ण सूचना असेल. चला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. आमच्या अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत त्यामुळे रिक्वेस्ट हीच आहे की आपली जी जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित रवाना करा. कारण की बघा माझा पिता 8199 हा टीम पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. हा खेळाडू कक्ष देखील आपण डोळ्याच्या समोर पाहतोय. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. बघा माता पिता 8199 टीम कडे आपण बघू शकतो प्लेइंग 11 मध्ये आज कॅप्टन प्रकाश तुंबडा असतील म्हणजे हॅप्पी, वैभव सोहळे, राकेश ठाकरे, अजय दोदडे, नरेश नवनाथ गैला, विवेक गोवारी, नितेश हांडवा, राकेश सावरा, सूरज माई, उत्तम दिंडा, त्यानंतर विकी बादाळे. हे प्लेइंग 11 मध्ये आपण माता पिता 8199 चे खेळाडू आपण पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूने एव्ही फिटनेस प्रितेश 11 या टीम कडे आपण पाहणार आहोत की कोणते खेळाडू जे प्लेइंग 11 मध्ये असतील. चला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि या 12व्या खेळाडू मध्ये आपण बघू शकतोय रितेश शेळका यांना. बघा महत्वपूर्ण सूचना. बघा आमच्यापर्यंत एक महत्वपूर्ण सूचना. पाणी हवंय मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण सूचना सकाळच्या सत्रामध्ये एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी
जी एव्ही फिटनेस संजयजी लोखंडे आणि दिनेशजी लोखंडे जे आपण बघितलं एव्ही फिटनेसचे ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे, एक सुवर्ण संधी या IPL मध्ये जो आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डर चा मानकरी राहील खेळाडू आणि त्या खेळाडूला 1 वर्ष आपण पाहिलं जिमची मेंबरशिप असेल ऑन फ्री, 1 वर्षासाठी नक्कीच ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे एव्ही फिटनेस टीमच्या माध्यमातून. अर्थातच संजयजी लोखंडे आणि दिनेशजी लोखंडे त्यांचे देखील आभार. मैदानाच्या आतमध्ये मॅचला मात्र सुरुवात होताना आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळेल कशा प्रकारचा खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये खेळ कसा केला जातोय प्रत्यक्षात जोडले जात आहेत आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोई. धन्यवाद मिस्टर जयेश टुकले. कर्णजानं जीवाचे राणा दिला आमास जोहार महाण आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा म्हटलं की भल्या भल्यांचे झुकते खाली मान. आदिवासी समाजाचे जननायक क्रांतीसूर्य बिरसा मुंडांना या ठिकाणी आम्ही नमन करतोय. मॅचला होती सुरुवात, देतो आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील एव्ही फिटनेस टीमकडनं मनीष तारवे आणि त्यांच्या समवेत वैभव कांबळे यांना तुम्ही पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर प्रकाश तुंबडा उर्फ अप्पी या नावानं निश्चितच क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील अधिराज्य गाजवलंय. डेफिनेटली आपण प्रकाश या खेळाडूला बघितलं तर या सीझनचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण त्यांना पाहिलं गेलंय आणि तोच खेळाडू या वेळेला पाहायला मिळतोय. नऊ वाजून 57 हा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय आणि तो आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. प्रकाश तुंबडा या गोलंदाजाचं आपण वर्णन केलं तर निश्चितच सर्वात जास्त निर्धाव षटक टाकण्याकरता नंबर 1 या अंकावरती रँकिंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ओ हो हो, गोल्डन विकेट मिळवली आहे प्रकाश तुंबडानं. क्या बात है, सिल्वर डकचा शिकार ठरत असताना पाहायला मिळतोय मिस्टर मनीष तारवी. या सीझन मध्ये अफलातून फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आणि ज्याच्या माध्यमातून या सीझन मध्ये सर्वाधिक धावा आल्यात. हा फटका खेळायचा होता आपण पाहिला तर मग फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु एप्पी आहे का ब्रँड अँबॅसेडर आहे त्याची कला दर्शवली गेली आहे. हलकासा बॅटला स्पर्श करत असताना विकेट किपर राकेश ठाकरे मात्र विकेटच्या मागे करणार नाहीये चुकी आणि मोठी सफलता पहिल्याच ओव्हरमध्ये एप्पी या गोलंदाजाला मनीष तारवी ची मिळाली. निश्चितच महत्वाची विकेट पकडली गेले प्रकाश तुंबडानं, कारण मनीष तारवी सध्या आपण पाहिला तर जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, परंतु प्रकाश तुंबडाच्या समोर मात्र थोडासा फ्लॉक ठरला गेलाय या पहिल्या मॅच मध्ये. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून संपलाय. धावफलक अजून सुद्धा ओपन झाला नाहीये. नंबर 3 या क्रमांकावरती करण भुजड या खेळाडूला तुम्ही पाहू शकाल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर लेट कटचा फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल दीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषा पार येतोय हा आजच्या दिवसातील पहिला चौकार. 4 जबरदस्त आपण पाहिलं तर तंत्र अवगत केलं गेलंय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग ऍक्शन रिप्ले मध्ये बॅकवर्डला गेले, चेंडूला मात्र आपण पाहिलं तर वेट केलं आणि चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलं, गतीचा वापर केला अगेन्स्ट द स्पिन. चांगला फटका. पुढील बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. करण भुजड याला आपण पाहिलं तर मग आझाद स्पोर्ट वसई संघाच्या माध्यमातून तो देखील बिलॉंग करतोय आणि एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न,
तो देखील असफल ठरला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश तुंबडाच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग व्हेरिएशन पाहायला मिळालं गेले प्रकाश तुंबडाच्या गोलंदाजीमध्ये. ओ यावेळेस मिस टाइम स्ट्रोक समोरच्या दिशेनं विवेक गोवारी. पहिल्या अटॅम्प मध्ये झेल मात्र सुटला होता, परंतु दुसऱ्या अटॅम्प मध्ये हा झेल पकडला गेला. धक्का क्रमांक 2 एव्ही फिटनेस या संघाला मात्र ठिकाणी लागला जातोय. करण भुजड आउट. दुसरी सफलता आपण पाहिली तर इथे मिळवली जाते. करण भुजन चौकाराने खातं खोललं होतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन पाहायला मिळालं. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगेन्स्ट द स्पिन सॉफ्ट हँडने मात्र आपण पाहू शकतोय जो खेळाचा फटका होता कुठे, परंतु हवेत मात्र खेळून बसले. आणि विवेक गोवारी आउटफील्डचे एक चांगले खेळाडू करणार नाहीये चुकी. पहिला प्रयत्न फसला होता, परंतु अंतबाला तर सबबाला हे पाहायला मिळालं आणि विकेट डाऊन करताना पाहायला मिळाली दुसरी. बघा दोन्ही टीम्स आपण पाहिले तर मग चांगल्या आहेत. दोन्ही टीमचे संघ मालक आपण बघितलं. एका बाजूने 8199 माता पिता या संघाचे संघ मालक आपण पाहिले तर मग लाख्याजी गोवारी साहेब त्यांना आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूने एव्ही फिटनेस रितेश 11 या संघाचे संघ मालक आपण पाहिले तर मग संजयजी लोखंडे असतील आणि दिनेशजी लोखंडे हे संघ मालक. त्यात नंतर आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये उर्वरित 2 जे संघ असतील त्या संघांमध्ये देखील म्हणजे पार्थ पॅन्थर संघाचे संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने हेमंतजी लाखात आणि जगदीशजी लाखात. त्यात नंतर रुद्राक्ष स्पोर्ट्स टीम देखील पाहायला मिळेल आणि त्या संघाचे संघ मालक विनोदजी गवळी असतील, प्रशांतजी गवळी असतील, अविनाशजी गवळी, किरणजी गिरोडा आणि साहिलजी दांडेकर. म्हणजे आजच्या दिवसामध्ये हे संघ मालक देखील आणि हे संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतील. हॅलो वैभव सोहळे नंबर 2 चे षटक मात्र टाकण्याकरता सज्ज झालेत. सेकंड आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील माता 8199 या संघाचे. आणि वैभव सोहळेने देखील डॉट बॉलनं सुरुवात केली आहे षटकाची. वैभव सोहळे यांना तुम्ही पाहू शकाल साई कृपा स्पोर्ट राजावली च्या माध्यमातून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये निश्चितच चांगला खेळ मात्र करताना पाहायला मिळालेत. ओ यावेळेस देखील आपण पाहिलं तर मग चेंडू थोडासा खाली राहतोय. लेंथ खूप चांगले आहे. वैभव सोहळेकडे देखील आपण पाहिलं तर मग कलात्मक क्रिकेट हे टिचून भरलंय. एवढंच आपण पाहिलं तर मग हलकासा चेंडू खाली राहतोय. बॅट टिप थोडीशी अगदी आपण पाहिले तर मग वरून फिरली गेली आहे. वैभव कांबडी ऑन स्ट्राईक वरती. वैभव वर्सेस वैभव ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस 6 चेंडू आपण पाहतोय. हा देखील आला आहे डॉट. तिन्ही चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलक अगदी स्थिर आहे 4 अंकांवरती. अजून एक डॉट बॉल. वाह काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वैभव सोहळेच्या माध्यमातून. सुरुवात प्रकाश तुंबडाने केली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर प्रकाश तुंबडाच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. 2 महत्वाची विकेट त्याने प्राप्त केले. आता मात्र वैभव सोहळेचा कारनामा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बॅक टू बॅक 4 चेंडू हे डॉट फेकले गेलेत. 5वा देखील डॉट बॉल आलाय. आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये विडॉन ओव्हर पाहायला मिळेल का? वैभव सोहळेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक आपण पाहतोय. एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती 5 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. 2 षटके इथून मात्र संपन्न झाली आहेत. आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग एव्ही फिटनेस संघाच्या 2 बाद
5. काय म्हणशील जयेश? ही हॅलो team- चेक सूचना आहे 3 ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. तर खेळाडू कक्षामधूनच आपण पाणी घेऊन जायचं आहे. जो आपला एक्स्ट्रा खेळाडू असेल त्याला आपण पाणी घेऊन पाठवू शकता मैदानाच्या आतमध्ये और टू कमेंट्री बॉक्स. काय म्हणशील जयेश? त्या पद्धतीने ही धीमी सुरुवात झाली आहे एव्ही फिटनेसच्या संघाची. हा थोडीशी मित्र म्हणेन की वैभव कांबळे याच्या माध्यमातून चुकीचं क्रिकेट खेळलं जात आहे. कारण की खास करून पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुमच्याकडे जी मोबा असते तिथे आपण पाहू शकतो शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. तो होताना दिसला नाही आहे. आणि काहीतरी आपण बघितलं तर मग इथे विपरीत होताना पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ फक्त 5 आणि 2 गडी डाऊन. पुन्हा एकदा आपण पाहिले तर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत एप्पी, ज्यांना आपण पाहिलं ब्रँड अम्बेसेडर दिस टाइम इज IPL या सीझनमध्ये आपण पाहिलं. ग्रेट प्लेअर आहेत आणि मॅजिक करण्याची क्षमता ठेवत आहेत. पाहूया. पहिला चेंडू पाहिला पण तर वेगवान फेकण्याचा प्रयत्न केला. पंच मात्र आपण बघितलं तर मग व्हाईट बॉलचा इशारा आणि ही पहिली अव्वंतर धाव जी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते अप्पे याच्या माध्यमातून. विजय आपण बघितलं तर एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. 12 बॉल नंतर पहिली एक्स्ट्रा रन्स मात्र इथं पाहायला मिळते. आडवी बॅट यूज करण्याचा प्रयत्न केला जातोय. सातत्याने आपण पाहिलंय क्रॉस बॅटरनं शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. एव्ही फिटनेस या टीमला अपेक्षा भरपूर आहेत वैभवच्या बॅटमधून, परंतु अपेक्षा पूर्ण केल्या जात नाही आहेत. इथे टॉप एज झेलची संधी आणि झेल मात्र प्राप्त केला जातोय. राकेश सावरा पाहिले आपण तिकडे चांगला क्वालिटी कॅच त्यांच्या माध्यमातून कंप्लीट केला आहे. आणि तिसरा मोठा धक्का एव्ही फिटनेस या टीमला मैदानाच्या आतमध्ये 6 या धाव संख्येवर दिला जातोय. गॉन विकेट डाऊन. पालखी घेता खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती. पालखी घेता खांद्यावरती बाबा आघात हाय तुझी कीर्ती. काय सांगू बाबा तुझी लीला, काय सांगू बाबा तुझी लीला. दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे. साईबाबाचं गीत ऐकायला मिळालं. गुरुवारचा दिवस इरादे हर रोज लाख बनते हैं कुछ बनकर टूट जाते हैं मगर सीढ़ी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बघा मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळत आहेत या टीम चे महत्वपूर्ण खेळाडू जे कॅप्टन आहेत. आता विचार हाच करावा लागेल. संतोष आलेत बॅटिंगसाठी. विचार साफ असेल की आपल्या संघाला या संकटातून कसं बाहेर काढायचं आहे. चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये आपण बघितले तर 2 आणि या 2 चेंडूमध्ये आपण पाहिली तर मग 1 एक्स्ट्रा आपल्याला बघायला मिळाली. त्याच्या व्यतिरिक्त 1 डॉट आणि 1 विकेट. प्ले अँड मिस डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. इथे मात्र हा उद्देश दर्शवावा लागेल. सध्या तरी आपण पाहू शकतो या वेळेला सुंदर गोलंदाजी आपण पाहिले तर मग विकेट टेकर. उलटा फटका या वेळेला सुंदर गॅप मध्ये खेळाडू नाहीये. चेंडू प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पाहायला मिळेल या इनिंग मधला पहिला मोठा फटका उलट्या बॅटने खेचला. आपण पाहिलं तर मग संतोषाच्या बॅट मधून पहिला मोठा फटका चौकार. जयेश या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवात थोडीशी धीमी झाली, परंतु कासव आणि सस्याची गोष्ट देखील विसरून चालणार नाही. कारण धीमा चालणारा कासव देखील शर्यत जिंकू शकतो. जयेश ह्या वेळेला पाहिला पण खोल टप्प्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र शतरक्षणामध्ये थोडंसं आपण पाहिलं फंबलिंग झालंय आणि धावा घेण्याची संधी
हो हो, भरपूर काही घडताना पाहायला मिळतोय. लक्ष नव्हतं, दुर्लक्ष झालं होतं. समोरच्या बॅटर आपण पाहिलं तर मग धाव घेण्याचा प्रयत्न करत होते मिस्टर आकाश पाग यांना देखील आपण पाहिलं. एक चांगले बॅटर आहेत. एका बाजूने ओम सागर ब्राह्मणगाव संघातून बिलॉंग करताना संतोष वळवी यांना आपण पाहिलं तर एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू म्हणून राहिलेत. दुसऱ्या बाजूने आकाश पाग यांना आपण पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा या संघातून ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण बघितलं. मग दोन्ही खेळाडू आपण पाहिले चांगले आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरचा हा अंतिमचा चेंडू आहे. धावफलकावर भरपूर कमी धावा 11 आहेत 3 गड्याच्या मोबदल्यात. या वेळेला वेट अँड वॉच, आकाशात त्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा फटका हा पाहायला मिळतोय. दर्जेदार स्ट्रोक हा खेळला जातोय आकाश पागीच्या बॅट मधून. APL षटकार. कसारा घाट धुक्याने भरला वाट शिर्डीची दिसत नाही. कसारा घाट धुक्याने भरला वाट शिर्डीची दिसत नाही. पालखी निघाली शिर्डीला पायी, पालखीत बसलाय माझा साई. पालखी निघाली पायी पायी वाट धुक्यातून दाखवतो साई. पालखी निघाली शिर्डीला पायी, पालखीत बसलाय माझा साई. पालखी निघाली थँक्यू डीजे. वाट धुक्यातून दाखवतो. काय म्हणशील विजय? जबरदस्त फटका आकाश याने खातं खोलले षटकाराने. निश्चितच रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतल्या आणि जबरदस्त स्ट्रोक मात्र मिडविकेटच्या वरून खेळले गेलेत आकाश पागी. आकाश पागे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गावदेवी स्पोर्ट बरपाडा जवळजवळ आपण पाहिलं तर मग तिथून बिलॉंग करतायत आणि जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं आलाय. धावफलक कुठेतरी थोडंसं थांबलं होतं जयेश. आता मात्र धावफलकेला चालना गती मिळाली गेली. बघा मोठा फटका येताना पाहायला मिळाला. संतोषाच्या बॅटमधून चौकार देखील पाहिला. आकाशाच्या बॅटमधून षटकार देखील पाहिला. 75 आतापर्यंत षटकार इथे येताना बघायला मिळालेले आहेत. आणि जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मग 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक्स देखील मैदानाच्या आतमध्ये चर्चा रंगताना पाहायला मिळाली आहे. आणि जवळजवळ आपण बघितलं ना विजय तर आता गेम प्लॅनिंग साफ असेल की पहिल्या 3 ओव्हरमध्ये थोडंसं कमी पडलेत. परंतु आकाश आणि संतोष हे असे खेळाडू आहेत ना, जर याने मनामध्ये जर निश्चय केला, निर्धार केला तर एक चांगलं टोटल उभं करू शकतायत. परंतु आता थोडंसं खेळण्याचा अंदाज बनवावा लागेल. थोडंसं आपण बघितलं तर इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये फलकावर धावा कमी आल्यात. निश्चितच इथून चांगली भागीदारी असावी लागणार आहे. सुरुवात तर आता मात्र चांगलीच झाली आहे. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर भरपूर थोडासा चुकीचा क्रिकेट खेळले गेले. वैभव सुरुवात थोडीशी धीमीच झाली होती. परंतु मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहिलं तर मग चांगले बॅटिंग करताना दिसत आहेत संतोष वळवे आणि आकाश पागी. 17 धावा फलकावर आहेत. 17 रन्स 3 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहिलं तर राकेश सावरा बॉलिंग ट्रॅकवर येतात. अगन पाहिलं तर मग बाबोला बॉयज टीम कडून ऑलराऊंडरची भूमिका नेतृत्व करत असताना आपण त्यांना पाहिलंय. यावेळेला आपण पाहिलं लेफ्ट आर्मचा मारा केला जातोय. मध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. बॅटर देखील सरप्राईज झालेत आणि सरप्राईज डिलिव्हरी म्हणू शकतो ही आपण संतोष वळवी यांच्यासाठी. ही खासियत आहे राकेश यांची विजय. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बॉल हा आतमध्ये घेतला गेला. यावेळेस हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये यावेळेस हा झेल मात्र ड्रॉप होतोय. नो मॅन लँड्स मध्ये पडला गेला चेंडू. तिकडे आपण बघितलं तर मग धावा घेण्याची संधी मिळाली 2. जसं म्हणतात ना विजलो आम्ही ना विजणार आम्ही. हातात बॅट घेऊन APL मध्ये खेळ करणार आम्ही असा खेळ करण्याची धमक ठेवतात हे 2 खेळाडू. पुढील चेंडू वेट केला. या वेळेला उडवलंय चेंडू मध्ये उंची जास्त, लांबी कमी. सूरज माळीची कमतरता पाहायला मिळाली. प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांनी केली परंतु हातातून झेल निघाली आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र इथे चेंडूने देखील दिशा पकडली. चौकार. चेक. निश्चितच जयेश कॉलिंगची खूप गरज होती. यावेळेस कॉलिंग होणं खूप गरजेचं होतं. 2 खेळाडू या ठिकाणी आले होते.
इशिका 11 या संघाचे कोर्नर किरण माळी यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांनी थम्सअप आजच्या दिवसामध्ये आम्हाला सलग 4 दिवस ज्यांनी स्पॉन्सर केलंय बाबू धुमाल यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. टप्प्याची लेन त्यावेळेला मात्र केले आणि त्याला मात्र नीट निरीक्षण करून मात्र आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर चौकार मात्र लगातार ठोकला जातोय. धावसंख्येला आता मात्र वेग मिळत असताना सुपर बॅटिंग बाय मिस्टर संतोष वळवी. दोन चौकार आले तर जो झेल सोडला होता आणि त्यानंतर चौकार मिळाला होता आणि याही बॉलवर चौकार. आज राहुलजी अंधेर देखील आम्हाला जॉईन असतील आजच्या दिवसामध्ये. त्यांचा देखील मधुर आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हा बॉल उडवलाय अजय धोदडे. आपण पाहिले तर प्रयत्न तर भरपूर केले होते दुरून जेलपर्यंत पोहोचण्यासाठी, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सेफ लँडिंग चेंडूची होताना पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर मोमेंटमला मात्र शिफ्ट करण्याचा प्रयत्न. 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केला. धावफलक 29च्या घरामध्ये पोहोचलाय. अंतिमचा चेंडू असेल आणि या अंतिमच्या चेंडूवर आता पाहूया की कशा प्रकारचा खेळ बॅटर संतोष वळवी मात्र करेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. या वेळेला शेवटचा चेंडू चांगल्या स्वरूपात डॉटच्या स्वरूपात येताना पाहायला मिळतोय. 4 षटकाचा खेळ पूर्ण होत असताना 3 गड्याच्या मोबदल्यात 29 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. थोडंसं मोमेंटमला कॅरी ऑन केलं जात आहे, परंतु अजून देखील 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. 2 ओव्हरमध्ये किती धावा फलकावर जोडल्या जातात प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाणार आहोत आमचे डीजे वादक त्यांच्याकडे आणि त्यानंतर आमचे साथी समालोचक मित्र विजय भोये यांच्या बाजूने उर्वरित 2 षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. कमॉन डीजे. साई बाबा माझा साई बाबा तू दिला ही अपरंपार. साई बाबा माझा साई बाबा तू दिला ही अपरंपार. ओढ लागली भेटीची तुझ्या बाबा वाले तुझा दरबार. या गोष्टी रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी या संघाचे ओनर अविनाश गवळी, प्रशांतजी गवळी तसे गवळी ब्रदर्स यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. रुद्राक्ष गवलीपाडा चिंचोडी संघाचे ओनर, आपणास विनंती आहे आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. तसेच पार्थ पॅन्थर्स या संघाचे ओनर हेमंतजी लाखा त्यांचं आगमन झालं आहे. तसेच जगदीशजी लाखा त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. चार ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 29. नवनाथ गेहिला नावाचा गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. कठीण परिस्थिती नेहमी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. इथून मात्र अजून काही प्रयत्न आहेत ते चांगले करावे लागणार आहेत. एबी फिटनेस या संघाला 2 बॅटर इथे आपल्याला पाहायला मिळतात. जबाबदारी त्याने देखील स्वीकारली आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथे जज करतायत. पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल मिस्टर आकाश पागी. हा खेळाडूचा खेळ आउट. बाबा तुझ्याच योजने वार. ओढ लागली भेटीची तुझ्या बाबा वाले तुझा दरबार. या गोष्टी रही हजरी भरले बाबा तुझाच योजने वार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. जबरदस्त झेल मात्र पकडला गेलाय. रिप्ले मध्ये पाहू शकता. हलकासा बाउन्स होणारा बॉल मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि नितेश हणवाच्या माध्यमातून हा झेल मात्र सुंदर प्रकारे कॅरी केला गेलाय. धक्का क्रमांक आपण या ठिकाणी पाहिला तर 4 बसला गेला एबी फिटनेसच्या संघाला.
इथून आपण पाहिला तर मग विनोद राय आता आलेत. सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाच्या माध्यमातून अनेक चांगला क्रिकेट मात्र खेळले गेलेत विनोद रायात देखील, परंतु यावेळेस मात्र एव्ही फिटनेसच्या माध्यमातून आपलं नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहेत. नवनाथ गैलाला पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट प्राप्त झाला आहे. पुढील बॉल तेज तरार बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी वेगानं हा चेंडू फेकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त लेंथ अँड लाईन ही यावेळेस पकडली गेली आहे नवनाथ गहिला या गोलंदाजानं. जगदंब स्फोट पिंपरीपाड्याच्या माध्यमातून अनेक क्रिकेट नवनाथ गहिला देखील खेळले गेलेत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर नंबर 3 या क्रमांकावरती जगदंब स्फोट पिंपरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्याच्या अगेन्स्ट विनोद रायचा हा शो पाहायला मिळाला होता, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय उत्तम धिंडाच्या माध्यमातून. उडता हुआ उत्तम धिंडा पाहायला मिळाला. काय जबरदस्त प्रयत्न आणि प्रयत्नांना यश देखील मिळाले गेले. जयेश शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती आणि निश्चितच आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत की नाहीत हे देखील चेक केलं जाईल. आपण पाहतोय सन्माननीय कृष्णाजी लोखंडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. SK फायर्स या संघाचे ओनर त्यांचं आगमन झालंय. तसेच विकासजी वायडा यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. तसेच विनोदजी गवळी, प्रशांतजी गवळी, अविनाशजी गवळी, किरणजी गोरोडा आणि साहिलजी दांडेकर आपणास विनंती आहे आमच्या स्टेजवरती बसायचं आहे. तसेच आपण पाहतोय दिनेशजी लोखंडे, आदिनाथजी लोखंडे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय रवींद्र तुंबडा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. तसेच पद्मनजी शेलका आणि शिवरामजी शेलका साहेबांना देखील विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. चला सैफ आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 धावा वाचवलेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज नवनाथ. फुल टॉस बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये विवेक गोवारी करणार नाही. चुकी पकडला गेलाय झेल आणि समाप्त झाला आहे मिस्टर विनोद रायात ह्या खेळाडूचा खेळ आउट. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साई बाबाच्या आशीर्वादानी. राहतो आम्ही सुखानी साई बाबाच्या आशीर्वादानी. राहतो आम्ही सुखानी साई बाबाच्या आशीर्वादानी. बघा नेमकं काय झालं इकडे, कशा प्रकारे फुलटॉस बॉल होता. उंची जास्त एलिव्हेशन आपण पाहिलं तर थोडंसं कमी पडलं. तेच कारण आपण पाहिलं की जो बॉल बाउंड्रीच्या पलीकडे जायला हवा होता तो कॅच कंप्लीट झाला आणि विवेकचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त आत्तापर्यंत कॅचिंग त्यांचे पाहायला मिळाले. 2 कॅच पकडलेत आउटफील्डमध्ये. संतोष वळवी यांना साथ देण्यासाठी कोणी तयार नाही आहे मैदानाच्या आतमध्ये, जे 9 मध्ये 16 धावसंख्येवर खेळतात. आणि प्रेम जाधव जे नुकतेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, टायगर स्पोर्ट्स टीमकडून खेळताना आपण पाहिले, परंतु आता या APL मध्ये कसा खेळ करतील. पुढील बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झालेत नवनाथ. प्रेम जाधव यांना तुम्ही पाहू शकाल नंबर 7 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रेम जाधव देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे टायगर स्पोर्ट बीबीपाडा या संघाचे, परंतु यावेळेस थोडासा अडचणीमध्ये सापडलाय संघ एव्ही फिटनेस. परंतु या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम इथून मात्र करावं लागणार आहे. कुठल्या तरी एका खेळाडूला जबाबदारी आहे ती मात्र उचलावी लागणार आहे. सध्या तरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ गहिला देखील अचूक कामगिरी करतोय.
यावेळेस मध्ये थोडेसे चुकले गेलेत. म्हटलं गेलं ना, देवाने सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु जो घासला जातो ना तो चमकलाच जातो. इथून मात्र चमकण्याचं काम करावं लागणार आहे प्रेम जाधव याला. सॉफ्टच्या थोडासा बाहेर बॉल होता, व्हाईट बॉल. अवंतच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती 1 धाव ही ऍड केली जाईल. धावफलक एकने पुढे सरकले, पोचले गेले 32 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5वं षटक जे आहे ते चालू झालंय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत, चेंडू निघून गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता प्रेम जाधवच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. भक्त भोला मी साई बाबाचा, बाबा तावीज माझ्या गल्याचा, तावीज माझ्या गल्याचा, बाबा तावीज माझ्या गल्याचा. तो सुगंध आहे फुलाचा, मी दिवाना पाखरू त्याचा. थँक्यू सो मच. षटकार आला, षटकाराच्या सायना धावफलक पोचले गेले ते म्हणजे 38 अंकांवरती. जश म्हटलं गेलं ना, किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आणि ती धमक आणि हिंमत निश्चितच पाहायला मिळाली प्रेम जाधवच्या माध्यमातून. डेफिनेटली आपण बघितलं तर प्रेम जाधवसाठी हा बॉल म्हणजेच तोफा होता आणि म्हटलं होतं की तोफा कबूल करो, आणि दोन्ही हाताने मात्र स्वीकारला. फुलटॉस चेंडू होता. विवेक गोवारीला आता बोलवलं जातंय. जसं म्हटलं जातंय ना कि घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सके वही तो यहाँ पे जिंदा है. डेफिनेटली उडण्याची धमक ठेवावी लागेल, कारण की 5 ओव्हरमध्ये 38 अंतिमचा आपण पाहिलं तर हे ओव्हर असेल, महत्त्वपूर्ण टॉस असेल. 2 संघनायक अलर्ट. मी विनंती करते की आपण टॉस बॉक्समध्ये उपलब्ध राहा, तिथे केला जाईल हा टॉस. पहिला चेंडू वाईड आला. ओ यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. सुरुवातीला उत्तम धिंडा, थोडस त्याच्याकडनं जजमेंट थोडस चुकलं होतं, परंतु बॅकअप चांगला मिळाला नितेश अणवाच्या माध्यमातून. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावांना धावफलक पोचले गेलंय 41 अंकांवरती. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये राकेश ठाकरे आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलक 42 अंकांवरती पोहोचलं गेले. चांगली बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विवेक कडनं देखील. सुरुवातीचा पहिला चेंडू वाईट फेकला होता, परंतु त्याच्यानंतर 2 धावा आणि एक सिंगल धाव त्याने देखील खर्च केली आहे. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. त्यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा वाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आव्हानाच्या स्वरूपामध्ये धाव फलक पोचले गेले 43 अंकांवरती. या इनिंग मधला हा तिसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओ मिस टाइम स्ट्रोक. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसरा अंपायर कडे हा डिसिजन मात्र पोहोचवला गेला रन आउट करता. फलंदाज बाद आहे. देखील चेक करायचं.
गोलंदाजावरती थोडासा आक्षेप आहे या ठिकाणी आणि ते रिच या ठिकाणी चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी. चला नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ पॅन्थर्स अँड रुद्राक्ष स्फोट दोन संघामध्ये टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय दोन्ही संघाच्या संघनायकांनी. पुढील बॉल यावेळेस 6 चेंडू येतो वाईट. आणखी एक धाव फलकावरती ऍड केलीच जाईल. दिलीप सिंभल आलेत मैदानाच्या आतमध्ये नंबर 8 या क्रमांकावरती खेळण्याकरता. उलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता येतोय दिलीप जिंबालच्या बॅट मधनं हा षटकार. 6. धन्यवाद. थँक्यू सो मच. आजच्या दिवसातील दुसरा असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलं आहे आणि या स्पर्धेतील 12वा खेळाडू ठरला गेला ज्याने षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाही. नशिबात असेल ते मात्र मिळेलच, परंतु प्रयत्न करणं सोडणार नाहीये आणि ते प्रयत्न दिलीप जिंभलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालेत. धावफलक यावेळेस पोहोचले गेले ते म्हणजेच 50 अंकांवरती, सॉरी 51 या अंकांवरती. यावेळेस बॅटच्या हलकीच स्निक लागली गेले, काम तमाम परतावं लागले या ठिकाणी दिलीप जिंभल याला देखील डगआउटच्या आशयाला. थँक्यू डीजे. आत्ताच आगमन झालंय चंद्रपाडा गावचे माजी सरपंच अजितजी गोवारी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याकडून आपल्याला या APL साठी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. अजितदादांचं आगमन झालंय. तसेच आपण पाहतोय गेम चेंजरसाठी जी ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे अविनाशी ठाकरे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांचं देखील आगमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करतोय की आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. वेलकम. सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश पारधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया केली नाहीये, बॉलला सोडून दिलंय, म्हणजेच हा बॉल आहे डॉट. डॉट बॉलनं झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच 6 षटकांच्या समाप्तीनंतर 51 आणि 52 धावांचं लक्ष्य मात्र इथून पूर्ण करावं लागणार आहे माता पिता 8199 या संघाला. जावं पण टॉसच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मिस्टर जयश्री डुकळे. चला कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत. चला कॅप्टन या. पार्थ पॅन्थर्स आणि रुद्राक्ष, चला या लवकर. टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय कृष्णाजी लोखंडे तसेच अजितजी गोवारी साहेबांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल.
तुम्ही मध्ये या. वेलकम बॅक. टॉस बॉक्स मध्ये आपण वळतोय रुद्राक्ष स्पोर्ट्स टीमचे संगणक योगेश आणि दुसऱ्या बाजूने उमेश आहेत. पॅन्थर्स पार्थ पॅन्थर्स छापा असा कॉल आणि काय आलंय छापा आलंय. कृष्णाजी लोखंडे साहेब आणि अजितदादा गोवारी आपण शुभेच्छा द्या आणि आपण मंचावर बसा. उमेश टॉस जिंकलाय काय निवडाल? क्षेत्ररक्षण. APL आदिवासी प्रीमियर लीग सीझन 2026 पर्व या खास करून स्पर्धेसाठी तुमची तयारी किती आहे? तयारी तर भरपूर आहे. आता प्लेअरवरती बघायला लागेल काय करतात ते. पार्थ पॅन्थर संघातून तुमची निवड झाली आणि मग काय म्हणशील की त्या संघातून तुम्ही खेळताना जबाबदारी किती मोठी असेल तुमच्या खांद्यावर? आयकॉन म्हटल्यावरती जबाबदारी तर राहणारच आहे भरपूर आणि ती मी दाखवण्याचा प्रयत्न करणार. बघा क्षेत्ररक्षण टीम कॉम्बिनेशन कसं असेल, मग कोणते खेळाडू आपण बघितलं तर मग त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल तुला? ते सध्या डिटेल काय केलेली नाही मिळत, ते आता उतरल्यावरतीच बघू ग्राउंड. म्हणजेच सध्या तरी आपण पाहतो की तुमच्याकडे गेम प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये असेल. रुद्राक्ष स्पोर्ट्स टीम सांगितले त्यांच्याकडे देखील चांगले खेळाडू असतील. या मैदानावर चांगली बॅटिंग झाली तर कालच्या दिवसाचा इतिहास बघितला 90 पर्यंतच म्हणजे 89-90 धावा. परंतु जर बॉलिंग युनिट चांगलं असेल तर कमी धावसंख्येवर रोखलं जाऊ शकतंय. तुमचा मनसुबा काय असेल? किती धावसंख्येपर्यंत विरोधी संघाला अडवण्याचा प्रयत्न असेल? 7च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. 7च्या आत अडवण्याचा प्रयत्न असेल. मग खास करून आपण बघितलं हे सीझन, हे पर्व, हे आयोजन आणि सिस्टमॅटिक हे आयोजन आहे, काय म्हणशील या IPL बद्दल? APL आता दरवर्षीप्रमाणे होत नाही, मध्ये या केलं आता हे खेळायचा चान्स भेटलं म्हणून त्यांचं सर्वांचं धन्यवाद. थँक्यू सो व्हेरी मच. तुला शुभेच्छा. तू तुझ्या संघाच्या सोबत जॉईन होऊ शकतोयस. योगेश परब यांच्यासोबत आपण जोडूया. योगेश, तुमच्यासाठी टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस तर खूप महत्त्व होता. तुम्ही टॉस आता गमावलाय. टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं? क्षेत्ररक्षण. म्हणजेच तुम्हाला आता बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले इकडे. बॅटिंग आपण बघितली तर मग कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला तर चांगल्या धावा जमताय तिथे. परंतु तुझ्याकडे असे कोणते की फॅक्टर प्लेयर असतील ते चांगला खेळ करतील आणि तुझ्या टीमला एक योग्य आणि सुंदर असा धावफळ गोबा करण्यासाठी मदत करू शकतील? समीर आहे, सतीश आहे. समीर आणि सतीश म्हणजे 2 S फॅक्टर नावाचे जे खेळाडू आहेत ते तुझ्या टीमसाठी की फॅक्टर ठरू शकतात. त्याचप्रमाणे आपण बघू शकलं की मग तुमचे संघ मालकांची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. म्हणजे त्यांचं काही प्रेशर असेल की मग तुम्ही तुमच्या माध्यमातून चांगलं त्यांना देण्याचा प्रयत्न करणार? नाही, प्रेशर तर काय नाही, ते तुम्ही गेम खेळा बस. बघा, नक्कीच फ्रीडम दिले. संघ मालकांनी देखील सांगितले की चांगला खेळ करा आणि पुढे जा. हा प्रश्न तुला देखील असेल, काय म्हणशील या APL बद्दल? APL तर खूप सुंदर आहे आणि खेळायला मजा येईल. थँक्यू सो व्हेरी मच योगेश. तुला देखील शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अव्वल असा मिळालाय. टॉस जिंकला गेला आपण बघितला पार्थ पॅन्थर्स या टीमने आणि डिसाईड केलाय बॉल फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले रुद्राक्ष स्पोर्ट्स या टीमला. अप्रत्यक्षात धावांचा पाठलाग केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे चेसिंग मध्ये चेस मास्टर मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. प्रत्यक्षात पाहूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. आपण पाहतोय अजितदादा गोवारी आपल्या स्टेजवरती उपस्थित झालेत. चला, सामन्याला सुरुवात झाली. आपण नंतर बोलूया. चला कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया. ओढू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल खेळला जातोय आणि पहिल्याच बॉलवर दे धक्का. मनीष तारवीला मिळाली सफलता आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर आउट होणारा खेळाडू पाहायला मिळतोय मिस्टर उत्तम धिंडा. Thank you so very much
टीज आहे. बघा पहिला बॉल तो खेळायचा होता हलक्या हाताने, सॉफ्ट हँड नाही, परंतु जी डिस्टन्स हवी होती ती मिळाली नाही आहे. टी शर्टच्या घेऱ्यामध्ये आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षणाचा दर्जा. मनीष तारवीने पहिल्याच बॉलवर मोठा धक्का आणि टार्गेट जरी 52 धावेंचं असलं ते रोखण्यासाठी आम्ही गोलंदाजी विकेट टेकिंग करणार आहोत. चेक. सन्माननीय अविनाशजी गवळी तसेच किरणजी गोरोडा साहेबांचं आगमन झालंय, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ओ टू कमेंट्री बॉक्स. सूरज माळी नावाच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिला चेंडू फेस करत असताना मनीष तारवी या सीझन मध्ये आपण बघितला भन्नाट फॉर्म मध्ये आहे, परंतु बॅट मध्ये योगदान मिळालं नाहीये. परंतु विथ द बॉल पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिलं तर मोठा धक्का दिला आणि त्यानंतर आपण बघू शकतोय की एक धाव सूरज माळीने कंप्लीट केली. वेगवान चेंडू पाहतोय इथे हाताळला जातोय मनीष तारवीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण पाहिलं आपण तर मग करण चांगलं करताना पाहायला मिळत आहेत. मनीष तारवी यांच्या गोलंदाजीबद्दल म्हणायचं झालं ना, अफाट वेग आणि छान खेळ त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. ऑन स्क्रीनवर हे आमचे प्रत्यक्षात आयोजक म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी. ओहो क्या बात है, टी फॉर टाइमिंग, जबरदस्त फटका ऑन साइडला, लेफ्ट ड्राइव्ह ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतोय. षटकार. बॉल दे बॉल. बघा सूरज माळी ज्याच्या नावावर 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा इतिहास आहे आणि तसा कारनामा या बॉलवर केलाय. धाव फलकाला आकार मिळतोय 8. गतीने टाकलेला चेंडू उडवण्याचा प्रयत्न टप्प्यात झाले. फाईन लेगला विनोद रायाचं सुंदर मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुंदर कॅच कलेक्ट केला आणि दुसरा धक्का पलटवार मनीष तारवीचा होताना पाहायला मिळाला आणि मात्र सूरज माळीला परतावं लागलं. चेक. सन्माननीय बबनजी भगले साहेबांचं आगमन झालंय, तसेच सायनाजी जाबर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सध्या तरी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत रुद्राक्ष गवलीपाडा संघाचे ओनर अविनाशजी गवळी तसेच किरणजी गोरोडा, तसेच अजितदादा देखील आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. त्यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी झालेली आहे. त्यानंतर SK फायर संघाचे ओनर कृष्णाजी लोखंडे तसेच विकासजी वायडा. ओ टू कमेंट्री बॉक्स. 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले मनीष तारवेला. या मॅचला जर जिंकायचं असेल तर विकेट हा पर्याय आहे, कारण की 6 ओव्हरमध्ये 52 धावांचं टार्गेट थोडंसं छोटं म्हटलं जाईल, परंतु फाईट मोठी होते. हा फुलटा चेंडू, नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून पोचवला गेला. त्यावर 2 धावा मात्र जोडल्या. हाईट पाहिली आपण भरपूर वर होती, कमरेच्या वर, आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं तर मग ठरलं गेलं की नो आहे. भीमर चेंडू. ॲक्शन रिप्ले बघा किती भरपूर हाईट होती आणि तेच कारण पाहिलं की पंचांनी लगेचच सांगितलं की नो आहे. आणि आता मात्र आपण पाहिले तर फ्रीडम मेजवानी फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न. टी शर्टच्या घेऱ्यामध्ये आपण बघितलं कॅच कलेक्ट झालाय, नुकसान नाही होणार कारण की फ्रीड होता. 1 धाव मिळेल. 1ने टीमची टोटल पोचली गेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा या फलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. बघा ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण पाहू शकतो की विकेट 2 मिळाले, परंतु 12 धावा आपण पाहिल्या ना तर एक चांगला स्टार्ट म्हणू शकतो माता पिता 8199 या टीमसाठी.
अजून देखील आपण पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धाब्यांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 30 चेंडू 40 धावा. ह्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे ऑन केला जातोय पाहूया. पुन्हा एकदा जाऊया आमचे डीजे वादक महेंद्र पवार यांच्याकडे एक छोटीशी धून ऐकूया आणि मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. APL वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची सगळ्यात मोठी मानाची स्पर्धा म्हणजेच आदिवासी प्रीमियर लीग 2026 पाहतोय आपण. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात. 30 चेंडू 40 धाब्यांची गरज पाहतोय आपण. कामन अँड कडून बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत. एक्सप्रेस ब्राह्मणगाव एक्सप्रेस म्हणून त्यांना संबोधलं जात आहे मिस्टर संतोष वळवी. चांगले इकॉनॉमिकल विकेट टेकर गोलंदाज आहेत, परंतु या APL मध्ये आपल्या गोलंदाजीची छाप सोडताना पाहायला मिळतील का? समोर असतील मिस्टर अजय, जे एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू एक गावठी स्पोर्ट्स माणिचा पाडा संघातून खेळताना आपण पाहिले त्यांना. क्रॉस बॅट न फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस आपण पाहतोय. जसं म्हटलं जातंय ना कि मोती कभी किनारे पे नहीं आते, उन्हें पाने के लिए समुंदर में उतरना ही पड़ता है. उसी तरह से अच्छे दिन लाने के लिए मुसीबतों से लड़ना ही पड़ता है. मुसीबत असेल पाहूया. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहिलंय. फक्त वेट अँड वॉच केलं. अपेक्षा होती, कारण की बघा या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना भरपूर बदल होत आहेत आणि तेच बदल लक्षात असायला हवं. जसजसं जग पुढे चाललंय, क्रिकेट पुढे चाललंय, क्रिकेटचे रूल्स देखील आता मात्र बदलत चाललेत. आणि तेच पंचांनी देखील पाहिले की बॅटर शफल झाले होते. बाणपेट आपण बघितलं, मार्जिन ऑफ फायरर ते गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात आहे. चांगला डॉट चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला मात्र आपण पाहिले थोडीशी दिशा ही बाहेरचे पाहायला मिळाली. वाईडर लाईनच्या बाहेर हा चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि वाईड पण ती गोडेकर सरांच्या माध्यमातून हा इशारा मिळतोय. धावसंख्या 13. थोडासा मोकळा श्वास घेतला असेल बॅटरने देखील, कारण की सलगचे काही चेंडू डॉट जे आलेत आणि त्यामुळे प्रेशर देखील वाढलंय बॅटरवर. हा पुढील चेंडू पाहूया. थोडंसं आपण बघितलं तर मिड ऑफला वर्क हे घेतलं गेलंय. हो हो, सुंदर सुंदर, क्या बात आहे. अशा गोलंदाजीची गरज आहे ही मॅच बनवण्यासाठी. जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि येतात तर मग चेसिंग मध्ये आपण बघितलं माता पिता 8199 हा संघ थोडासा मग बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. आणि खासियत आहे संतोष वळवी या खेळाडूची. आतापर्यंत इकॉनॉमी 3 चेंडू फेकलेत, एक एक्स्ट्रा, तीही वाईट. यावेळेला उडवलाय, सुंदर फटका, सुंदर टायमिंग, कमाल बेमिसाल. आणि यावेळेला ठोकलेला अजय दोडदेना धमाल षटकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हणतात ना कि सुख दुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं वही तो असली फरिश्ते होते हैं. आणि सध्या तरी फरिश्ता बनण्याचा प्रयत्न. षटकार आला, धाव फलक 19, 26 चेंडू आणि 33 धावा. चेसिंग ऑन आहे, कुठे जाऊ नका, मुकाबला रंगतदार होण्याची दाट शक्यता. समोरच्या दिशेने फोर्स केलाय आणि क्या बात आहे, सुंदर टायमिंग, बेमिसाल फटका. पुन्हा एकदा आपण पाहिलं थेट आउट ऑफ द पार्क. अजय नावाचा A1 क्वालिटी बिग प्रोडक्ट षटकार. दोस्तर नाचणारी होती नाच भारी, दोस्तर नाचणारी होती नाच भारी. नाचत नाचत मला डोला मारी पोरी, नाचत थँक्यू नाचत डीजे. मला
थँक्यू. रुद्राक्ष चिंचोडी संघाचे आणखीन आपण बघतो एक ओनर साहिल दांडेकर यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तिसरा उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. हो हो, याही वेळेला हवेच्या लाटांवर स्वार आणि चेंडू चाललाय थेट सीमारेखा पार. सलग झालेला तिसरा उत्तुंग षटकार. पूर्णपणे या मॅच मध्ये कहाणी बदलून टाकली. बघा, सुरुवातीच्या 3 बॉलला बेस करत असताना जो बॅटर स्ट्रगल करत होता तोच बॅटर मात्र उर्वरित 3 चेंडू मध्ये पूर्णपणे हवी झाला. षटकाराच्या हॅट्रिक्स मध्ये आपण बघितलं तर आपलं देखील नाव जोडलंय. अजय धोदडेनं कालच्या दिवसामध्ये प्रफुल्ल नाईकने कारनामा केला, अतुल ठाकरेने कारनामा केला, विकास वळवीने कारनामा केला, म्हणजे अतुल ठाकरेने 2 वेळा कारनामा केला आणि आता अजय धोदडेने केला. धावफलक वैयक्तिक 8 मध्ये 21 अजय पाहायला मिळत आहेत. 3 सिक्सरच्या मदतीने मॅच मध्ये कहाणी बदलली आहे. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण पुन्हा एकदा कॉलेज एंड कडनं मारा करतील मिस्टर मनीष तारवी. 24 चेंडू आणि 21 धावा. थोडंसं मोमेंटम जे बनवलं होतं ते थोडं गमावताना पाहायला मिळते. वैभव सोहळे एका बाजूने पाहिल्यानंतर ओपनिंगचे खेळाडू आहेत, परंतु 1 चेंडू खेळत आणि 1च धाव. बॅक टू द बॉलर यावेळेस स्ट्रोक खेळले होते वैभव सोहळे. डॉट बॉल येतोय. इथून जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल जयेश एव्ही फिटनेस या संघाला तर गुच्छाने विकेट पकडाव्या लागणार आहेत आणि जास्तीत जास्त चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकाव्या लागतील. 23 बॉल मध्ये अजूनही जिंकण्याकरता 21 धावा या हव्या आहेत. नंबर 3चं षटक टाकण्याकरता पुन्हा एकदा आपण पाहतोय मनीष तारवी या खेळाडूला. बॅट मध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकला नाहीये, परंतु यावेळेस बॉल मध्ये तो परफॉर्मन्स करून दाखवावा लागणार आहे. ब्लॉकॉल मध्ये चेंडूच्या हाताने ऑन साइडला खेळले गेलेत. अलाउन द कार्पेटच्या सायन हा स्टूक. वैभव 2 धावा इथून मात्र मिळायला जातील आणि या 2 धावेने धावफलक पोचलं जाईल. ते म्हणजेच 33 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल. हो, पुन्हा एकदा ऑन साइडला अगदी खेळायचं होतं, परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरकते. यावेळेस 34 अंकांवरती. इथे काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागणार आहे मनीष तारवी या गोलंदाजाला. हो, यावेळेस पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. प्रेम जाधव फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या सायाने पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल मिस्टर अजय धोदडे हा खेळाडूचा खेळ आउट. चल जाऊ नाचाय, एक तुला ना एक मला. नाच तारप्याची म्युझिक वाज पुरी लग्नात नाचते माझे हरी हरी. नाच तारप्याची म्युझिक वाज पुरी लग्नात नाचते माझे हरी हरी. प्रकाश तुंबडा मैदानाच्या आतमध्ये येतोय. ब्रँड अँबॅसेडर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग तर लाजवाब केली आहे, पण बॅटिंग कशा प्रकारे केली जाईल हे देखील पाहणं योग्य आहे. मनीष तारवेच्या अगेन्स्ट चांगला खेळ केला जाईल का? हो, वेगवान बॉल होता. फुल्लर लेनचा बॉल पाहायला मिळाला, परंतु शतरक्षणामध्ये निश्चितच चुका घटित केलेत आणि त्याचं भुगतान मात्र भरावं लागले 4 धावेनं. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली.
आणि धावफलक आपण पाहिलं तर 4ने पुढे सरकलंय, पोचलं गेलंय ते म्हणजेच 38 अंकांवरती. आता मात्र सामना थोडासा सोपा झालाय माता पिता 8199 या संघाला. यावेळेस आपण पाहतोय हातातून बॉल थोडासा निसटला, डेड बॉल या ठिकाणी घोषित केला. चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मातापिता 8199 या संघाचा. जणू काही एकतर्फी हा सामना होतोय की काय. पुढील बॉल, ओ बॅटची हलकीशी स्निक लागली होती की काय, हलकासा साऊंड मात्र आला होता, परंतु हा चेंडू येतोय डॉट. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच अगदी सोपा केलाय. 52 धावा चेस करायच्या होत्या 3 षटकामध्ये. आपण पाहिलं तर मग धावा बनवल्यात आतापर्यंत 38 आणि 38 धावा बनवत असताना 3 विकेट देखील डाऊन झालेत. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 14 धावांची गरज. चला घाई करायची. 18 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. नंबर 4चं षटक टाकण्याकरिता गौतम भोईर यांना तुम्ही पाहू शकाल. यंगस्टार नागलेच्या माध्यमातून आपलं नेतृत्व करत असतो वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. त्यामुळे 4थं षटक टाकण्याकरता तो आलाय. ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. मनीष तारवी पुढे येत आहे, चेंडूला उचलतात तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण केलीच जाईल. गौतम भोईर एक उभरता सितारा आहे. गौतम भोईरच्या गोलंदाजावर यंगस्टार नागले संघाने देखील अनेक पारितोषिक हे फटकावलेत, परंतु यावेळेस एव्ही फिटनेसच्या माध्यमातून आपलं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू ब्लॉकॉलमध्ये हाताळला होता. व्हेरिएशन आहे गोलंदाज आपण पाहिला तर गौतम भोईरकडे. इथून हा मॅच बनवण्याकरता बॅक टू बॅक विकेट मात्र पकडाव्या लागणार आहेत, नाहीतर मग हा मॅच अक्षरशः घेऊन जातील माता पिता 8199 संघ. एवढंच रिच चेक करायचं आहे. तिसरे अंपायर आहेत आमच्याकडे विशालजी नाईक सर आणि त्यांच्या माध्यमातून हे चेक केलाच जाईल. मात्र गोलंदाज याच्यावरती आक्षेप घेतला गेलाय. कालच्या दिवसामध्ये देखील एक गोलंदाजाला मात्र बॅन केलं गेलं आणि वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये त्याला एक सीझन ही गोलंदाजी करता येणार नाहीये असं मात्र दंडित केलं गेलं. कारण वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन आपण पाहिलं तर मग नियमांकरता खूप स्ट्रॉंग मानली जाते आणि निश्चितच खूप स्ट्रॉंग नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन देखील खूप चांगल्या प्रकारे केलं जाते. आता मात्र गोलंदाजावरती आक्षेप आहे आणि यस तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग हा नो बॉल म्हणजेच हलकासा एल्बो आपण पाहिला तर थोडासा बेंड झाला होता आणि त्याच कारणास्तव हा नो बॉल इथून घोषित केलाय. हॅलो चेक सूचना असेल. आता या गोलंदाजाला एक सीझन ही बॉलिंग करता येणार नाही ही सूचना पोहोचवली जाते आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याला बॉलिंग करता येणार नाहीये, लक्षात घ्या.
विनोद रायत आले नंबर 4चं षटक टाकण्याकरता. पहिला बॉल समोरच्या दिशेनं लावून द कार्पेटच्या साने स्ट्रोक खेळले गेले. प्रकाश तुंबडा एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जे आहे ते पोहोचले गेले 41 आकड्यांवरती. अजूनही 16 बॉल शिल्लक आहे. 16 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता माता पिता 8199 संघाला धावा हव्या आहेत 11. इथून हा मॅच बनवावा लागणार आहे, कारण म्हटलं गेले कठीण परिस्थितीत निश्चितच स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. हा मॅच जिंकण्याकरता बॅक टू बॅक विकेट मात्र पकडाव्या लागणार आहेत. आखो टप्प्याची लेन ऑन साइडला उडवली आहे. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांकरता षटकार. जय हरी हरी थँक्यू सो मच. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता बॉलच्या मिरिट मध्ये आले बॉलला रेट करण्याकरता आणि पहा किती सुंदररित्या हा सुंदर स्ट्रोक मात्र अटेम्प्ट केला ऑन साइडला. लॉंग ऑनच्या वरून हा चेंडू अगदी आपण पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 6 धावांकरता. आता मात्र फक्त 5 धावांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्याकरता. सुशीलचा फटका खेळले गेलेत. खाली क्षेत्र आहे. चेंडू अगदी वेगाने प्रस्थान करतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय वैभवच्या बॅट मधनं. आणखी एक चौकार. 4. थँक्यू डीजे. थँक्यू. सन्माननीय बालकृष्णजी गोवारी यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती या. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत आणि ही एक विजयी धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि अशा प्रकारे हा मॅच जो आहे तो जिंकलाय माता पिता 8199 या संघानं आणि पहिला मॅच गमावला आहे एव्ही फिटनेस या संघानं. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आणखी 2 संघामध्ये. एका बाजूने संघ आपण पाहणार आहोत रुद्राक्ष स्फोट आणि त्यांच्या समवेत पार्थ पॅन्थर्स या संघाला मात्र पाहणार आहोत. चला नुकताच झालेला मॅच जबरदस्त परफॉर्मन्स माता पिता 8199 या टीमचा पहिला विजय. या दुसऱ्या दिवसामध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे ठरतोय खेळाडू ज्याचा परफॉर्मन्स आहे 2 षटकं 15 धावा आणि 3 विकेट आणि बॅटिंग करत असताना 5 धावा. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर प्रकाश तुंबडा. प्लेयर ऑफ द मॅच चा जो अवॉर्ड आहे आपण तो देणार आहोत प्रकाश तुंबडा FP ब्रँड अँबॅसेडर ऑफ APL 2026 दिस टाइम.